गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आज वटपौर्णिमा असल्यामुळे सकाळी लवकरच उठले होते. झाडून वगैरे घेतलं. नंतर आंघोळ वगैरे करून छान अशी देवपूजा करून घेतली. देवाची छान पूजा झाली. चहा बनवून घेतली आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता. त्यामुळे आधी कुकरला पुरणाची डाळ लावून घेतली. तोपर्यंत चहा पण झाली. मग चहा घेतला आणि नंतर लगेच कणिक मळायला घेतली. कणकेमध्ये मीठ आणि तेल टाकून घेतलं आणि कणिक मळून ठेवली, जेणेकरून ती छान मुरेल आणि मग पुरणाच्या पोळ्या करायलाही सोपे जातील. कणिक तिमून बाजूला मुरायला ठेवली आणि नंतर मग मी लगेच भज्याचं भिजवून घेतलं. ते भिजून झाल्यावर आमटीला फोडणी देऊन घेतली आणि मग नंतर इकडे पुरणाला हे चटका देऊन घेतला. छान असं पूजेचं ताट काढलं आणि नंतर मग मी वड्याच्या पूजेला गेले. इथे वडाची पूजा करून घेतली. गर्दी नव्हती, तिथे थोडी होती. मग छान अशी वडाची पूजा झाली आणि नंतर मग फेरे वगैरे मारून घेतले. पूर्ण 7 फेरे मारले आणि पूर्ण फेरे याच्यात दिसत नाही म्हणून त्यामुळे 2-3च फेरे मी याच्यामध्ये दाखवले, पण पूर्ण 7 फेरे असे मी मारून घेतले. वटपौर्णिमा हे व्रत अखंड सौभाग्यवती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी केले जाणारे एक महत्त्वाचे व्रत आहे. हे व्रत ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला करतात आणि सत्यवान सावित्री यांच्या पौराणिक कथावर आधारित असलेले हे व्रत आहे. या दिवशी सर्व महिला दिवसभर उपवास करतात. फेरी मारून झाल्यावर मग आम्ही हळदी कुंकू करून घेतलं. अजूनही बायका होत्या, पण मग त्यांना काही व्हिडिओमध्ये घ्यायला जमलं नाही, त्यामुळे आम्ही दोघींनी हळदी कुंकू करून घेतलं. छान अशी वडाची पूजा झाली आणि खूप मस्त वाटलं. घरी येताना मी काही शूट केलं नाही आणि घरी आल्या मी पहिले लगेच स्वयंपाकाला लागले, कारण बाकीचा स्वयंपाक राहिला होता. त्यामध्ये भजे, पापड वगैरे आणि चपाती राहिल्या होत्या. मग पापड आणि भजे काढून घेतल्याच्या नंतर मग मी पोळ्या बनवायला घेतल्या. पुरणाची पोळी तर मला काही जास्त जमत नाही, पण मग मी बनवल्या आणि छान जमत होत्या मला पुरणाच्या पोळ्या. मग मी सगळ्या पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. सर्व पोळ्या वगैरे बनवून घेतल्या आणि नंतर देवाला नैवेद्य दाखवला. नंतर आम्ही जेवण केलं आणि असा संपला आजचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.